मोहल्ल्यात फतवे निघत असतील तर माझाही महायुतीलाच मतदान करण्याचा फतवा राज ठाकरेंचं पुण्यामध्ये वक्तव्य। अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, राज ठाकरेंचं सर्टिफिकेट। काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्या सोबत या, नरेंद्र मोदींची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ऑफर। तर मोदींमुळे लोकशाही धोक्यात, त्यांच्यासोबत काय जायचं, पवारांचं उत्तर। पक्ष फोडून माणसं पळवूनही मोदी कधी मला तर कधी पवारांना डोळा मारतात। पंतप्रधान मोदींच्या ऑफरवर उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल। अजित पवार बालबुद्धीने बोलतात, संभ्रमासाठी वक्तव्य केल्याची टीका करणाऱ्या पुतण्याचा शरद पवारांकडून समाचार। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी 11 वर्षांनी निकाल। दोषी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेप। तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे निर्दोष। दाभोलकर हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड अजून मोकाट। मुक्ता दाभोलकरांची प्रतिक्रिया। तर निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणं। माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो। पारनेरमधल्या सभेतनं अजित पवारांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल। आमचं सरकार आल्यावर काँग्रेस राम मंदिराचं शुद्धीकरण करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं विधान। तर आधी स्वतःचं शुद्धीकरण करा, फडणवीसांचा टोला। अजित पवार गटातले नरहरी झिरवळ मवियाच्या बैठकीला उपस्थित। दिंडोरीचे मवियाचे उमेदवार भास्कर बगरेंचे शेजारी स्थान, चर्चा नवधाण। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामिनावर तिहार तुरुंगाबाहेर। केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन। आप कार्यकर्त्यांकडून जल्लोष। छत्तीसगडमधल्या बस्तरमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा। बस्तरमध्ये सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। आयईडी स्फोटात 2 जवानही जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।